तर मग आम्ही छान असा वाढदिवसाचा आणि बारशाचा प्रोग्राम उरकून आम्ही पुढे जायला निघालो. तर आम्ही असं मस्तपैकी सुंदर निसर्गरम्य ठिकाणातनं जात होतो. तर इतकं भारी वाटत होतं, पाऊस वगैरे चालू होता. तर आम्ही लवकरच म्हणजे जवळच्याच एका गावामध्ये आम्हाला एका मंदिरात जायचं होतं. खूप सुंदर मंदिर होतं ते श्री महादेवाचं. कोल्हार म्हणून एक गाव आहे, तिथे हे मंदिर होतं. आम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून छान मनोभावे दर्शन केलं श्री महादेवांचं. आणि तिथे आम्हाला जे आमचे मामा वगैरे पुढे जायला निघाले होते ते देखील तिथेच दर्शनाला थांबले आणि आमची तिथे देखील भेट झाली. आणि असं मस्तपैकी तिथे वेगवेगळे मंदिर होते. त्यामध्ये हे दत्तगुरूंचं मंदिर पण मला प्रचंड आवडलं. आणि बाजूलाच तिथे श्री शनेश्वरांची शिळा देखील होती. तर त्याचं देखील आम्ही लांबून दर्शन घेतलं, माझी लेक आणि मी जरा फोटो काढत होतो. आणि छानपैकी मंदिराचे असे 1-2 फोटोज काढून आम्ही पुढे जायला निघालो. तिथेच पुढे गेल्यानंतर त्याच गावामध्ये एक भगवती मंदिर देखील होतं. तिथे हा 5 पात्यांचा एवढा मोठा फॅन मी बघितला. मी पहिल्यांदाच इतका मोठा फॅन बघत होते. डिकॅथलॉनमध्ये वगैरे असे मोठे बघितले, पण हा 5 पात्यांचा इतका छान मोठा फॅन बघून मला छान वाटलं. तिथलं देवीचं रूप इतकं सुंदर होतं. तुळजाभवानी माता, श्री रेणुका माता, श्री भगवती माता आणि श्री सप्तशृंगी माता, असं ह्या 4 देवींचं रूप तिथे होतं. आणि इतकं छान वाटलं ते दर्शन घेऊन मंदिरात देवींचं रूप बघून. आणि तिथे हे जे आमचे सिंहोबा होते त्याला बघून अधिष्ठाला नुसतंच तिकडेच जायचं होतं आणि त्यावर चढायचं होतं. आणि इथे ही जी आम्ही दीपमाळ बघितली ही एक युनिक वाटली मला. जेवढ्या पण दीपमाळ मी बघितलेल्या आहे त्यापेक्षा ही खूप वेगळी आणि छान होती. तिथे बाजूलाच काही खेळण्यांचं दुकान होतं आणि त्या दुकानात मी फिरणार नाही असं तर होणारच नाही. तर असंच बाजूला चहा घेत आम्ही छानपैकी तिथे मी खेळण्या वगैरे बघितल्या. अधिष्ठाला काहीतरी घेतलं, मला देखील 1-2 वस्तू घेऊन टाकल्याच मी त्यामध्ये. छान कुळकुळा घेतला अधिष्ठाला आणि ती छान अशी खेळतच होती. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.